माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड माझ्यासोबत आहे. सध्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. तुमच्याबद्दल कराडसाहेब एक चर्चा होते की सध्या तुम्ही जी सुरक्षा वापरताय त्या सुरक्षेला अनुसरून विरोधी पक्ष नेत्यांनी आता तुमच्या विरोधात टीकेला सुरुवात केलेली आहे. काय पहिल्या प्रतिक्रिया असतील? महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते असतील किंवा राज्यसभेतील खासदार संजय राऊत असतील, मला आत्ताच काही जणांची फोन आले की मला सुरक्षा का, डॉक्टर कराडांना सुरक्षा का, याबद्दल त्यांनी काहीतरी बाईट दिली वाटतं. पण सुरक्षा ही मी मंत्री झाल्यापासून सुरक्षा दिलेली आहे आणि सुरक्षा द्यायचं न द्यायचं हे राज्य सरकारचं किंवा केंद्र शासनाचं धोरण असतं. आणि अर्थात त्यांच्याकडे माझ्याबद्दल काहीतरी माहिती असेल व सुरक्षेची गरज आहे म्हणून त्यांनी सुरक्षा कंटिन्यू केली असेल. पण सुरक्षा कंटिन्यू केली नाही केली, आम्ही सातत्यानं जनतेची कामं करतो. ग्रामीण भाग असेल, शहरी असेल किंवा कुठला मोठा मेळावा असेल किंवा कुठला मोर्चा असेल त्यामध्ये आम्ही जातो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. म्हणून सुरक्षा असावीच असा आग्रह नाही. सुरक्षा द्यायची न द्यायची हा शासनाचा निर्णय असतो आणि शासन त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतो. तुम्ही मोठा डामडोल करताय सुरक्षेच्या नावाखाली, पैशाचा अपव्यय होते याचा तिजोरीवरती भार पडतोय. विरोधकांचा अपप्रचार आहे, कुठलाही डामडोल नाही आहे. एक सुरक्षा रक्षक आणि एक पोलिसाची गाडी महाराष्ट्रामध्ये असते, ह्याच्याशिवाय कुठलाही हे नाही आहे. पण उगीच काहीतरी चर्चेला विषय आणायचा आणि त्याच्यावर वेळ घालायचा असा माझा स्वभाव नाही आहे आणि मी ह्याला महत्त्व पण देत नाही. सुरक्षा असेल नसेल मी सुरुवातीलाच सांगितलं, त्यांनी आम्हाला काही फरक पडणार नाही. पण बाकीची जी लोक आमदार नाहीत, खासदार नाहीत, त्यांनासुद्धा सुरक्षा आहे, त्यांनासुद्धा सुरक्षा आहे आणि ती कशी आहे काय त्यात मी पडणार नाही. पण माझ्या सुरक्षेबद्दल जर विषय असेल तो शासन निर्णय घेईल, राज्य शासन घेईल किंवा केंद्र शासन घेईल आणि योग्य तो निर्णय घेतील आणि तो मी मान्य करेन. मंत्री नाहीत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचं? बरेच लोक सांगता येतील, उद्धवजी ठाकरे नाही आहेत, पण बरेच लोक असे आहेत की त्यांना मंत्री नाही तरी सुरक्षा आहे, आमदार नाहीत तरी त्यांना सुरक्षा आहे, माजी आमदार आहेत तरी त्यांना सुरक्षा आहे. तर त्यांच्याबद्दल मी कोणाचं नाव घेणार नाही. पण हा शेवटी निर्णय शासनाचा असतो, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन, आणि त्याप्रमाणे काम होतं. मात्र मी 4 वेळा खासदार राहिलो, मला साधा एक सिक्युरिटी गार्डही देण्यात आलं नाही असं संजय राऊत म्हणतात तुम्हाला उद्देशून. संजय राऊतांना सुरक्षा पाहिजे असेल तर ते शासनाकडे बोलावं आणि शासन त्याच्यावर निर्णय घेईल, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. जर असं झालंच तर सुरक्षा परत करण्याची तयारी आहे? मी तर सुरुवातीला सांगितलं, शासन जो निर्णय घेईल तुम्हाला मान्य असेल, सुरक्षा त्यांना नको वाटत असेल तर एकदम ताबडतोब परत करायला तयार आहे. आम्हाला काही सुरक्षा पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली नाही. पण शासनाच्या इन्फॉर्मेशनमधून जर शासनाला वाटत असेल सुरक्षा द्यायची गरज आहे तर ती सुरक्षा आहे. मध्यंतरी ज्यावेळेस सुरुवातीला मंत्रिपद मिळालं त्यावेळेस मराठवाडा असेल काही भागात तणाव निर्माण झाला होता, त्यावेळेस तुमच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली होती. त्यामुळेच हे सगळं सुरक्षा मिळवलं. सुरक्षेमध्ये कुठल्याही माझ्या वाढ करण्यात आलेली नाही. सुरुवातीपासून सुरक्षा आहे, त्यामध्ये फक्त एक PSO असतो आणि एक पोलीसची गाडी, त्याच्यात 1 किंवा 2 कर्मचारी असतात. म्हणजे फार मोठा सुरक्षेचा ताफा आहे आणि सर्वांनी लक्ष इकडे वेधलं किंवा सुरक्षाच्या ताफ्यामधून आम्ही कार्यक्रमाला गेलो असं कधीही होत नाही आणि होणार नाही. त्याची काही काळजी नाही. आम्हाला सुद्धा जनतेची काळजी आहे. 1 महिना झाला केंद्र सरकार अस्तित्वात आहे, मात्र तुमच्या नावाची कुठेही चर्चा नाही. त्यामुळे विरोधकांनी ही चर्चा करून तुमचं नाव कुठंतरी केंद्रात जावं अशी अपेक्षा असावी. असं काहीच नाही. एवढे केंद्रांना म्हणजे ज्या विरोधकांना माझ्याबद्दल सहानुभूती असण्याचं काही कारणच नाही आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, ते वेगळं काम करतायत, मी वेगळं काम करतो आहे आणि अर्थात संघटनेचं आम्ही काम करतो आहे. केंद्रातलं सरकार आहे त्याचा एक प्रतिनिधी खासदार म्हणून मी काम करतो आहे आणि जनतेसाठी मी अहोरात्र काम करतो आहे. म्हणून विरोधकांचं काम आहे सरकारवर काहीतरी टीका करणं आणि त्यांना काही आज बोलायला नसेल म्हणून त्यांनी आज हा विषय काढला असेल. इतका छोटा विषय आहे, या छोट्या विषयावरती राज्यातले विरोधी पक्षनेते असतील किंवा एक सिनियर राज्यसभेतले खासदार असतील, अरे मला त्यांचे अगदी कीव करावी वाटते. मला त्यांना सांगावंसं वाटतं की माझी खासदार माझी आमदारांना पण सुरक्षा आहे ना, त्यांच्याकडे बघा तुम्ही. तुम्ही मगाशी म्हणाला की मी ग्रामीण भागात फिरतोय, सर्वसामान्यांची माझी नाळ आहे.
केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, इथल्या प्रशासनाला काही गोष्टी माहिती असाव्यात, त्यामुळे मला वाय सुरक्षा ही दर्जा दिलेली आहे. कुठंतरी धोका आहे जीवाला हे सांगायचं. नाही, त्याबद्दल मला तर काही वाटत नाही. मला पर्सनली असं काही कोणाशी माझं वैर आहे किंवा कोणाशी काही बोललो असं पर्सनली तर काही नाही आहे. पण केंद्राच्या किंवा राज्याच्या यंत्रणेमधून जर काही असेल तर त्याच्यावर त्यांनी सुरक्षा दिली असावी असं मला वाटतं. कधी परत करणार सुरक्षा? राऊतांना सांगून अल्टिमेटम देऊन. ते राज्य शासन ठरवेल किंवा केंद्र शासन ठरवेल. केंद्र शासन आणि राज्य शासन निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. नक्कीच केंद्र शासन आणि राज्य शासन जे निर्णय घेईल ते मला नक्की आवडेल. जर वाटत असेल तर मीही ही सुरक्षा परत करायला तयार आहे. मात्र शासनाचा निर्णय आहे, त्यामुळे ही सुरक्षा मला तैनात करण्यात आलेली आहे. आणि हे विरोधकाचं हे पोटसूळ आहे, पोटदुखी आहे असं प्रतिउत्तर देखील आता माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन पप्पू मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.